नमस्कार मंडळी, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शाबू बनवणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला शाबू भिजलेला आहे। तर शाबू भिजवताना शाबूच्या बरोबरीने यामध्ये मी पाणी टाकलं होतं आणि 3 ते 4 तासासाठी हा साबुदाणा भिजून घेतलेला आहे। तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता, कारण शेंगदाणा तेलसुद्धा उपवासामध्ये चालतं। तर इथे तूप आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची मी कट करून घेतलेली होती ती टाकायची आहे। हिरवी मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही हिरवी मिरची परतून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची चांगली कलर बदललेला आहे। त्यानंतर यामध्ये बटाटा कट करून घेतलेला तो टाकायचा आहे। तर हा बटाटा कच्चा आहे आणि छोट्या छोट्या फोडी करून मी यामध्ये टाकलेल्या आहेत। छोट्या फोडी केल्याने काय होतं की फोडी आपल्या पटकन शिजल्या जातात। तर बटाट्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मिठामुळे बटाटा आपला पटकन शिजला जातो। तर हा बटाटा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत बटाटा शिजत नाही तोपर्यंत परतायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला बटाटा कट करून पाहायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आपला शिजलेला आहे। आता यामध्ये आपण शाबू टाकू। तर इथे तुम्ही पाहू शकता शाबू हा मी पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे। सगळा शाबू मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। आता हा शाबू आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बटाटा परतत असताना सुद्धा आपण थोडंसं यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे नंतर मीठ टाकताना अंदाज घेऊनच आपल्याला मीठ यामध्ये टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये टाकायचा आहे। तुम्हाला कूट जर आवडत नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण हिरवी मिरची टाकली त्यावेळेस तुम्ही अख्खे शेंगदाणेसुद्धा यामध्ये तळून घेऊन टाकू शकता। तर जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्यानंतर आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून साल काढून जाडसर मी कुटून घेतलेला आहे। कुटून घेतल्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा जाडसर तयार होतो, मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त बारीक होतो। तर इथे आपला साबुदाणा परतून झालेला आहे। यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घेऊ। तर इथे 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा अशा प्रकारे तयार झालेला आहे। आता पुन्हा एकदा परतून घेऊ। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथे तुम्ही पाहू शकता शाबू आपला थोडा कच्चा आहे। तर झाकण ठेवून पुन्हा एकदा आपण 3 मिनिटे हा साबुदाणा शिजवून घेणार आहोत आणि झाकण काढून अधूनमधून आपल्याला हा साबुदाणा परतून सुद्धा घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 3 मिनिटानंतर साबुदाणा आपला तयार झालेला आहे आणि मोकळा सुटसुटीत साबुदाणा झालेला आहे। इथे मी तुम्हाला साबुदाणा आपला पहिल्यांदा कच्चा साबुदाणा होता तर तिथे कसा शाबू तुटला होता आणि इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा अजिबात तुटत नाही। तर आपला साबुदाणा तयार झालेला आहे। गॅस बंद करून मी 1 मिनिटभर त्यावर झाकण ठेवलं आणि नंतर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा अशा प्रकारे तयार झालेला आहे। कुठेही आपला साबुदाणा चिकट झालेला नाही, तर खूप छान असा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे। साबुदाणा चांगला भिजला की साबुदाणा व्यवस्थित मोकळा सुटसुटीत होतो। इथे तुम्ही पाहू शकता। तर हा साबुदाणा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तर आपला साबुदाणा खाण्यासाठी तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये।